त्याबद्दल काय सांगाल? कौलापूरचं विमानतळ लवकरात लवकर व्हावं यासाठी आम्ही सगळेच प्रयत्नशील आहोत. मी मागच्याही दौऱ्यात जेव्हा आलो होतो तेव्हा आम्ही सांगितलं होतं की देशामध्ये कुठंही विमानतळ करायचं असेल तर राज्य सरकारने जागा द्यावी लागते. राज्य सरकारने जागा दिल्यानंतर पुढचं काम राज्य सरकार MEDCच्या माध्यमातून करणार आहे की आम्ही AIच्या माध्यमातून करणार आहोत याचा निर्णय होतो. कौलापूरच्या विषयामध्ये निश्चितपणे काही हालचाली सुरू आहेत. या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा हे सातत्यानं त्याचा पाठपुरावाही करत आहेत आणि मध्यंतरी त्यांचं माझं बोलणंही झालं आणि त्यानुसार मी आत्ता जी काय माहिती घेतली त्याच्यामध्ये MEDCच्या माध्यमातून कौलापूरच्या जागेचं आता जिल्हाधिकाऱ्यांशीही बोललो. भूसंपादन पूर्ण होण्याचं भूसंपादनही सुरू करायचं आहे आणि MEDCनं आमच्याकडे केंद्र सरकारकडे मग मोका असेल किंवा याकडे एक प्रस्ताव या संदर्भातला आम्हाला OLS सर्वेसाठी पाठवायचा आहे. तर ज्यावेळेला मी ही माहिती घेतली तर MEDCच्या माध्यमातून तो प्रस्ताव तयार करण्याचं काम सुरू आहे. लवकरात लवकर तो प्रस्ताव राज्य शासनाच्या माध्यमातून MEDCच्या माध्यमातून आमच्याकडे येईल आणि मग OLS सर्वे असेल त्याच्यातली फिजिबिलिटी चेक करण्याचा विषय असेल त्यासाठीचे एक ताबडतोब आमची टीम या ठिकाणी येईल आणि विमानतळाच्या निर्मितीच्या विषयासाठी मला असं वाटतं की वेगानं आता हालचाल सुरू झालेली आहे. एकीकडे तुम्ही विमानतळ